मित्रांनो, सातत्याने आपण म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो। आणि अशातच एक महत्त्वाची कमेंट्स आपल्याला वारंवार विचारली जाते आणि ती म्हणजे नेमकं मुंबईची म्हाडाची लॉटरी कधी येणार आहे। याच्यापूर्वी सुद्धा आपण अनेक व्हिडिओमधून याची माहिती पाहिली मित्रांनो, तरी सुद्धा अनेकांना कन्फ्युजन आहे की नक्कीच मुंबईची लॉटरी येणार आहे का, किंवा जर येणार असेल तर ती कधी येणार आहे, किती घरांसाठी येऊ शकते, कुठे कुठे येऊ शकते, हे अनेक प्रश्न वारंवार विचारले जात आहेत। कारण अनेक नवीन सबस्क्रायबर येत आहेत, नवीन सबस्क्रायबर जॉईन होत आहेत आणि त्यांना सुद्धा ही माहिती हवीशी वाटत आहे। मित्रांनो, आता आपल्या चॅनलचे 2 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत आणि हे केवळ आणि केवळ तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे। म्हणून मी सर्व प्रेक्षकांचे अगदी मनापासून आभार मानतो। तर आता आज मित्रांनो आपण नेमकं मुंबईची लॉटरी कधी येणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जी काही मुंबईची अपकमिंग लॉटरी आहे, अपकमिंग लॉटरी संदर्भातलं भाष्य वारंवार म्हाडातून केले जाते। याच्यापूर्वी सुद्धा म्हाडाचे उपाध्यक्ष माननीय संजयजी जयस्वाल यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलं होतं की आम्ही मे मध्ये या म्हाडाची मुंबईची लॉटरी काढणार आहोत। साधारणतः 2 ते 3 हजार घरांसाठी लॉटरी असेल असं त्यांनी सांगितलं होतं आणि म्हणून आम्ही त्याचे सातत्याने अपडेट घेत आहोत की नेमका घरे कुठे बनत आहेत, कुठे त्यांचं काम सुरू आहे। तर काही ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन खात्री केली मित्रांनो, स्वतः जाऊन साईट व्हिजिट केली आणि तेथील संपूर्ण माहिती सुद्धा घेतलेली आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की जे काही अपकमिंग लॉटरी आहे मुंबईची ती साधारणतः 3000 घरांसाठी असेल असं वारंवार सांगितलं जाते आणि ती सुद्धा संख्या कुठेतरी वाढवण्यासाठी म्हाडाचे प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। लेटेस्ट काही दिवसापूर्वीच म्हाडातून एक आदेश देण्यात आला सगळ्या विभागीय अभियंत्यांना, तो म्हणजे नेमकं मुंबईत कोणत्या ठिकाणी किती घरे शिल्लक आहेत, किती घरे नवीन होऊ शकतात, किती घरे अपकमिंग लॉटरीसाठी येऊ शकतात याचा सर्वे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि तो सर्वे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नेमकं किती घरे उपलब्ध होतील म्हणजे 2-3 हजारपेक्षा जास्त संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे। मागच्या वेळेस म्हाडाने एक नियम काढला होता की जोपर्यंत ओसी येणार नाही तोपर्यंत घराचा समावेश लॉटरीमध्ये केला जाणार नाही असं एक धोरण ठरवलं होतं। परंतु आता ते धोरण रद्द करून जी घरे येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत अशा घराचा समावेशसुद्धा आता येणाऱ्या लॉटरीमध्ये केला जाणार आहे। आणि म्हणून अनेक ठिकाणी म्हाडाच्या नवनवीन घरांचं काम सुरू आहे। त्याच्यामध्ये 1 BHK 2 BHK आणि 3 BHK स्वरूपाची घरे उपलब्ध करून दिली जात आहेत। मी स्वतः काल एका साईटला गेलो होतो जे पत्राचाळ आहे, पत्राचाळ गोरेगाव पश्चिम या ठिकाणी 86 घरे लॉटरीसाठी उपलब्ध होणार आहेत। आणि त्यामध्ये जे काही ए विंग आहे, ह्याच्यापूर्वी त्या ठिकाणी 4 विंग आहेत मित्रांनो, विंग A, विंग B, विंग C आणि विंग D। तर BCD ची लॉटरी झालेली आहे आणि विंग A चे काम सध्या नेमका पूर्णत्वास आलेलं आहे, त्याचं काम सुरू आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होईल। मी तुम्हाला जे व्हिज्युअल्स दाखवतो, तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवरती स्क्रीनवरती तुम्हाला व्हिज्युअल दिसत आहेत की हीच ती इमारत आहे ज्या ठिकाणी पत्राचाळ प्रकल्प आहे। आता जे मी बाकीच्या विंग सांगितल्या CDE म्हणजे BCD, तर त्याचं ऑलरेडी पोझिशनची प्रक्रिया सुरू आहे। विजेत्यांना त्यांचे देकारपत्र आलेले आहेत आणि त्यांचं सध्या जे काही ऑनलाईन प्रक्रिया आहे किंवा जे काही पोझिशनची प्रक्रिया आहे ती सुरू आहे, ती 1-1.5 महिन्यामध्ये पूर्ण होईल। पण ए विंग जी तुम्हाला दाखवतो हायलाईट केलेली जे काम सुरू आहे तुम्ही पाहू शकता, त्या ए विंगची जे काही समावेश आहे ती अपकमिंग लॉटरीमध्ये केला जाणार आहे। आणि ही खूप चांगली संधी आहे मित्रांनो तुम्हाला, कारण गोरेगाव पश्चिम या ठिकाणी अगदी राम मंदिर स्टेशनपासून अगदी वॉकेबल म्हणजे राम मंदिर जे काही स्टेशन आहे वेस्टर्न लाईनचं तिथून अगदी वॉकेबल हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाला खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा म्हाडातून व्यक्त केली जात आहे। त्याशिवाय म्हाडाचे जे काही जुने प्रकल्प आहेत म्हणजे जे काही लिंक रोड आहे तिथे PMIचा प्रकल्प होता, प्रेमनगर या ठिकाणी LIG आणि EWSचा प्रकल्प होता, त्याही प्रकल्पातील काही घरे शिल्लक असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे आणि त्याचाही समावेश कुठेतरी अपकमिंग लॉटरीमध्ये केला जाणार आहे। त्याशिवाय बोरिवली चारकोप या ठिकाणी काही घरांचं काम सुरू असल्याची बाब सांगितली गेली आहे, तिथे आम्ही व्हिजिट करू, तिथे सुद्धा जाऊन आम्ही माहिती घेणार आहोत। त्याशिवाय कन्नमवारनगर विक्रोळी या ठिकाणी बऱ्याच घरांचं काम सुरू आहे आणि त्याही घरांचा समावेश येणाऱ्या लॉटरीमध्ये केला जाणार आहे। आता कन्नमवारनगर विक्रोळची व्हिज्युअल्स तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तुम्हाला इमारत असेल किंवा आजूबाजूचे एरिया असेल ते सुद्धा तुम्ही पाहू शकता, तुम्हाला एक अंदाज येईल की अपकमिंग मुंबईच्या लॉटरीसाठी कोणत्या ठिकाणी घरांचं काम सुरू केलं जात आहे किंवा कोणत्या ठिकाणी ही घरे उपलब्ध होऊ शकतात। आता 2 ते 3 हजार जरी संख्या सांगितली असली तरी येणाऱ्या काही काळामध्ये ही संख्या जास्तीत जास्त वाढवण्याचं म्हाडाने ठरवलेलं आहे आणि याच्या किमतीसुद्धा आवाक्यामध्ये असतील असं सुद्धा वारंवार सांगितलं जात आहे। आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये जे काही अपकमिंग लॉटरी आहे ती मेमध्ये जाहीर होईल असं आपण शाश्वत सांगू शकत नाही,
पण नक्कीच नित्यनेमाप्रमाणे जर आपण मागील 2 लॉटरीचा जर आपण इतिहास बघितला तर ही लॉटरी मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही जाहीर होऊ शकते. आणि म्हणून 2023ची लॉटरी असेल, 23ची लॉटरी मी पाहिलं की मेच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर झाली होती 22 मे रोजी. त्याशिवाय 2024ची लॉटरीसुद्धा आपण पाहिलं की जुलैमध्ये जाहीर करण्यात आली होती. आणि म्हणून येणारी लॉटरीसुद्धा जून किंवा जुलैपर्यंत जाहीर होईल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. आणि याच्या अंतर्गत वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मागच्या 23च्या लॉटरीत आपण पाहिलं मित्रांनो, 24च्या लॉटरीमध्ये की 2 BHKची घरे म्हाडांनी बांधली होती, 3 BHKची घरे बांधली होती, पण त्याला हवा तसा रिस्पॉन्स मिळालेला नसल्यामुळं यापुढे जास्तीत जास्त घरे ही EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी बांधली जातील असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. त्याशिवाय तिसरं एक ठिकाण सांगितलं गेलं जे काही आहे सायन प्रतिष्ठानगर या ठिकाणी एका इमारतीचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 80 ते 86 घरे उपलब्ध होतील असे सांगितले गेलं आहे. वडाळा अँटॉपिल या ठिकाणी काही शिल्लक घरे उपलब्ध होतील. कन्नमानगर या ठिकाणी काही शिल्लक घरे आहेत मित्रांनो. मागील लॉटरीत काही शिल्लक घरे आहेत जे सरेंडर केलेले आहेत किंवा काही जणांना 2-2 घरे लागलेली आहेत त्यांनी ते सरेंडर केलेले आहेत. अशी सुद्धा घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत. त्यांचा समावेश या लॉटरीमध्ये केला जाणार आहे. म्हणून असे जे महत्त्वाचे ठिकाण आहेत ते मी तुम्हाला सांगितली. त्याशिवाय जे खाजगी विकासकांचे प्रकल्प आहेत, खाजगी बिल्डरांचे प्रकल्प आहेत, तुम्ही पाहू शकता की मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो तो आहे कन्नमानगरचा भाग आहे. आणि इथे तुम्ही मागे पाहू शकता की बऱ्याच मोठ्या प्रमाणात खाजगी विकासकांच्या प्रकल्पाचं काम सुद्धा सुरू आहे. आणि या खाजगी विकासकाच्या प्रकल्पामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात जे काही ग्रहसाठा आहे किंवा हाऊसिंग स्टॉक आहे तो म्हाडाला मिळणार आहे. आणि त्याचा समावेश कुठेतरी या लॉटरीमध्ये केला जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत अपकमिंग लॉटरी ही आपल्याला मे एंड किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही जाहीर होईल. आणि त्याच्यानंतर जी ऑनलाईन प्रक्रिया सुरू होईल आणि दिवाळीच्या पूर्वी म्हणजे जसं की नित्यनेमाप्रमाणे मागच्या वेळी सुद्धा ऑगस्ट 2023ची लॉटरी ही 14 ऑगस्टला काढली होती. आणि ही लॉटरीसुद्धा जी काही जाहीर होईल, निकाल जाहीर होईल तो सुद्धा ऑगस्टमध्ये जाहीर होईल असंही कुठेतरी सांगण्यात येते. आणि म्हणून आता नेमकं आमचंही लक्ष आहे नेमकं अपकमिंग मुंबईची लॉटरी कधी कशा प्रकारे येईल, नेमका घरे कुठे असतील, ती घरे कशी असतील याचं आम्ही सगळे अपडेट आपल्यापर्यंत लवकरच घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.